पवनचक्की वादातून बीड इथल्या सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली हे प्रकरण ताजा असताना धाराशिवमधून एक धक्कादायक माहिती पुढे येतेय। पवनचक्की गुंडांनी तुळजापुरात शेतकऱ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केल्याची, शेतकऱ्यांना त्याबाबत तक्रार देऊनही महिना लोटला तरी अद्याप पवनचक्की गुंडांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। तुळजापूरच्या बारूळ येथील शेतकरी सचिन ठोंबरे यांनी JWS कंपनीच्या पवनचक्कीला जमीन दिली आहे, मात्र पवनचक्की ठेकेदारांनी करारापेक्षा जास्त जमिनीवर कब्जा केल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय। याबाबत विचारणा करायला गेल्यावर मारहाणीचा प्रकार झाल्याचा आरोप सचिन ठोंबरे यांनी केलाय। मारहाण झाल्यानंतर पोलिसांनी त्याची दखलही घेतली नाही असा आरोप सचिन ठोंबरेंनी केलाय। तुझे फोन येऊ लागले पोलीस स्टेशनमधून। त्यातनं फुलसुंदर म्हणून साहेब आहे ते, त्यांनी इथं शेतामध्ये येऊन असं करून समजा व्यवस्थित सांगितलं की म्हणले हे आपण मिटवून घेऊ, पुढे जाण्यात काय अर्थ नाही। मग हे त्यांनी काहीतरी वडिलाला 75च्या मला मान्यच नव्हतं, कारण मला तुमचा 1 रुपया नको आहे कंपनीचा, माझ्यासोबत जे घडलंय त्याचा मला न्याय पाहिजे।